हा संत दुःखी असू नये, हा संत सुखी असला पाहिजे, त्यांची कृपादृष्टी आपल्यावर असली पाहिजे, त्यांचा अनुग्रह आपण घेतला पाहिजे. संत छत्रपती शिवाजी महाराजांना असं वाटलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे बोलवले, सैनिक बोलवले, सर्व जमा, दिवट्या, छत्री, घोडे सर्व बोलवले आणि नजराणा तयार केला, सुवर्ण मुद्रा, सुवर्ण मोहरा, आणि काय करा, संत तुकोबारायाला नेऊन द्या. संत तुकोबारायाची थोरवी आपण ऐकलेली आहे. इतका महान संत आपल्या राज्यामध्ये आहे आणि तो दुःखी असू नये. सर्व सैनिक मावळे सर्व लवाजमा घेऊन तुकोबारायाच्या घरी आले. संत तुकोबाराय घरी नव्हते. तुकोबाराय भंडारा डोंगरावर होते. तिथं सर्व लवाजमा केला मावळे सैनिक. तुकोबारायाला नमस्कार केला सर्वांनी. ते सर्व मांडणी केली. संत तुकोबाराय, आम्ही छत्रपती शिवाजीचे मावळे आहोत, सैनिक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा नजराणा आपल्यासाठी पाठवला, याचा स्वीकार करावा. संत तुकोबारायाने हे सर्व पाहिलं. संत तुकोबाराय थोडं शांत झाले आणि थोडा वेळ त्यांनी सैनिकाला काहीच म्हटलं नाही. त्याने आपला मोर्चा पांडुरंगाकडे वळवला. तुझ्या मनात आहे तरी काय देवा, नावडे जे चित्तात तेची होशी पुरविता, नावडे जे चित्तात तेची होशी पुरविता. जे आम्हाला आवडत नाही तेच आम्हाला पुरवतोस. तुझ्या मनात आहे तरी काय, याच्यामध्ये आम्हाला कशाला गोतू दे, याच्यामध्ये आम्हाला अडकवू नको. आता येते पंढरी राया मज गोविशी कसया, कशाला याच्यामध्ये गोतूस आम्हाला पांडुरंगा, याच्या आम्हाला गोवू नको, याची आम्हाला गरज नाही. संत तुकोबाराय पांडुरंगाला कठोर शब्द वापरतात कधी कधी. पांडुरंग तुझं लागली हे खोडी, पांडुरंगा बहुकुडी, तुला वाईट सवय, हे कशाला आमची जाणलं. आणि बरं तुला कळत नाही असं नाही, प्रत्येकाच्या अंतःकरणातलं तुला कळते ना तेव्हा. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे.